नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक। मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिवजयंती कमिंग सूनचं बॅनर तयार करायला शिकवणार आहोत। तर ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर एडिटिंगवरती व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर त्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले जे फाईल मॅनेजर आहे, म्हणजे फाईल दिलेली आहे, ते फाईल तुम्हाला इथे या डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला मिळून जाईल ZArcherमध्ये। ZArcherचा पूर्ण इंटरफेस आपला फाईल मॅनेजर सारखाच असतो, त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही अडचण येणार। त्यानंतर या फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट एरर ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर इथे तुम्हाला शक्यतोवर असा ऑप्शन येणार नाही, इथे जर असा ऑप्शन आला तर इथे रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागे, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड कुठेही तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता शिवजयंती 2025 नावाची एक फाईल फोल्डर तयार झालेलं आहे। तर त्या फोल्डरमध्ये शिवजयंतीची PLP फाईल आपण दिलेली आहे। आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं आणि इथे पण फाईल मॅनेजर सारखाच इंटरफेस येईल। तर आपल्या डाउनलोड फोल्डरला ओपन करून आपल्या फोल्डरला ओपन करायचं। त्यानंतर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता इथे अशा प्रकारे इथे आपली PLP फाईल ओपन झाली आहे। तर यामध्ये आता तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता, फोटो वगैरे चेंज करायचे असले तर करू शकता। माझा लोगो काढून टाकायचा वाटलाच तुम्ही, आणि तुमचा लोगो इथे ॲड करून सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती डायरेक्ट क्लिक करायचं। त्यानंतर आपलं इथलं काम झालं सर्व। तर आता आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर इथे एडिटर फोटोवरती क्लिक करायचं आहे। एडिटर फोटोवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे आपलं पहिलंच बॅनर आलेलं आहे, तर इथेवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर टूल्सवरती क्लिक करून रिसाईज ऑप्शनवरती क्लिक करून इथे 5000 टाईप करून रिसाईज करायचं। इथे खाली जो रेशो आहे तो इथे मेन्शन करायचा। तर इथे 25-29चा रेशो होता, तर इथे रिसाईजवरती क्लिक करायचं आणि ॲड फोटोवरती क्लिक करायचं। त्यानंतर मी तुम्हाला एक फायर पार्टिकलची एक इमेज दिलेली आहे, ती इमेज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। त्याची लिंक पण सुद्धा मटेरियलमध्ये दिलेली आहे। तर ती इमेज डाउनलोड केल्यानंतर ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपल्या बॅनरला असं स्मॉल करायचं आणि याला अशा प्रकारे खाली ॲडजस्ट करायचं। त्यानंतर याचा ब्लेंड मोड आहे तो चेंज करायचा। ते तुम्ही स्क्रीनवरती पण ठेवू शकता किंवा इथे लाईट आहे आणि ॲडवरती पण केला चालते। शक्यतोवर स्क्रीन आणि ॲडवरती दोन्हीपैकी तुम्ही ठेवू शकता। ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडं अशा प्रकारे। ओके, तर डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ड्रॉ नावाचा ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि इथे मी तुम्हाला बोनस टिप सांगून देतो आहे फुल HD क्वालिटीमध्ये कशा प्रकारे सेव्ह करायचं। तर सर्वात अगोदर तुम्ही या लेअरवरती क्लिक करून मर्जवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इरेझरवरती क्लिक करून इरेझरची जी साईज आहे ते पूर्ण 1वरती ठेवायची। ओके, त्यानंतर कट करायचं आणि असं साईडला पूर्ण 500पर्यंत झूम करायचं आहे आणि इथे अशा प्रकारे कट मारायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याने तुमचं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल, तिथून तुम्ही कुठेही अपलोड करू शकता। तर व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बॅनर आवडलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे। तर आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।